आज बिग बॉसच्या घरात या आठवड्याचं दुसरं एलिमिनेशन होणार आहे. कालच्या एलिमिनेशन मध्ये तुम्ही पाहिले की प्रभू शेळके घराबाहेर गेले आणि यावर मी एक व्हिडिओ पण बनवला होता. पण आज दुसरं एलिमिनेशन होणार आहे जे टोळीमधलं होणार आहे, संकेत, अनुष्या आणि सागर मधलं होणार आहे. तर मी तुम्हाला नाव सांगतो त्याआधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. 341 झालेत. आजचं माझं टार्गेट आहे 400चं, तर प्लीज कम्प्लीट करा. तर जो कंटेस्टंट आहे जो आज टोळीमधून घराबाहेर जाणार आहे त्याचं नाव आहे सागर कारंडे, नाही संकेत पाठक. होय मित्रांनो, संकेत पाठक आज बिग बॉसच्या घराबाहेर जाणार आहे. हे एलिमिनेशन तुम्हाला खूप जास्त शॉक करणार असेल आणि मला पण आहे. सागर कारंडे मी एक्सपेक्ट केलं होतं, बट नाही, संकेत पाठक घराबाहेर जाते आणि याचं कारण काही समजत नाही की संकेतला का घराबाहेर काढतात. ते वोटिंग ट्रेंडनुसार रेवा आणि दीपाली 7 आणि 6 वरती होत्या आणि संकेत आणि प्रभू हे 3 आणि 4 वरती. तरी सुद्धा त्या दोघी वाचल्यात आणि हे दोघं घराबाहेर जाणार आहे. हा काय विषय? प्रभू शेळकेचं घराबाहेर जाणं ठीक होतं यार, फेअर होतं, मला पण असं वाटतं. त्यावरती एक मी व्हिडिओ पण बनवलाय, तुम्हाला जर पाहायचा असेल तुम्ही हा नक्की पाहू शकता. पण संकेत पाठकचं मला नाही समजलं, बिग बॉस वाल्यांना खरंच नाही समजलं. माझा एक तुमच्या सगळ्यांना एक प्रश्न आहे, संकेत पाठकने असं काय केले की त्याच्यासोबत असं काय घडलं की त्याला घराबाहेर काढतात? त्याला वोट्स पण भेटले, तो घरामध्ये असतो पण, त्याचा वावर पण आहे, इन्व्हॉल्वमेंट पण आहे, टास्क पण मस्त खेळतो, कॅप्टन पण बनला होता, सगळं झालं होतं. मग त्याला घराबाहेर काढायचं कारण काय? प्लीज कमेंटमध्ये मला उत्तर पाहिजे या गोष्टीचं. तुम्हाला काय वाटतं, काय कारण असेल? त्याची बायको घरामध्ये आली होती, त्याने विशालला काहीतरी बोलले, अजून कोणाला काहीतरी बोलला असेल जे आपल्या समोर नाही आलं, कॅमेरामध्ये नाही आलं, पण झाले असं सगळं. अशा काही गोष्टी झाल्यात का? की अजून काही संकेतने कोणाला काय वाढा बोलले की काय झाले का संकेत पाठकला घराबाहेर काढतात? हे वाईल्ड कार्ड एंट्री तुम्ही एका आठवड्यात 3 जण पाठवले, मागच्या आठवड्यात एक पाठवला, या आठवड्यात एक पाठवला, पुढच्या आठवड्यात तुम्ही रेवाला काढशाल. मग वाईल्ड कार्ड पाठवलेच कशाला? तर तुम्हाला टॉप 5 पर्यंत घेऊन जायचे नाही त्यांना, तर सिंपल. आणि हे तुमची मनमानी झाली बिग बॉस वाल्यांना, खरंच सांगतो मी. तुम्ही जर वोटिंग ट्रेंडनुसार गेले असते, अख्ख्या महाराष्ट्राला जर विचारलं असतं की या आठवड्यात कोण घराबाहेर जायला पाहिजे, त्यांनी सांगितलं असतं रेवा, दीपाली, प्रभू किंवा सागर. संकेत पाठकचं नाव कुठंच नाही. हे अनफेअर एविक्शन आहे, हे सगळ्यांना समजतंय. हे तुम्हाला पण समजत असेल यार. मला उत्तर द्या की का वाटतंय तुम्हाला संकेत पाठकला घराबाहेर काढला असेल? प्लीज उत्तर द्या. मी तुमची कमेंट्स मध्ये वाट पाहतोय. आणि व्हिडिओला लाईक करा आणि तेवढे टार्गेट कम्प्लीट करायचं आपल्याला. सो सबस्क्राईब करा. थँक्यू.